महाराष्ट्रात खूप मोठा अन्याय होतोय महाराष्ट्र विद्यार्थ्याला यावर्षी. आता असा दरवर्षी महाराष्ट्रात खूप असंख्य विद्यार्थी एम्स लागत होते, यावर्षी 25 मुलं बी लागतील का नाही की हे सगळे पेपर फुटे लागतील, ही अशी अवस्था आहे. ज्याला 720 मार्क आहेत तोही एम्स दिली लागणार नाही. हे सगळे पेपर फुटल्याशिवाय एवढे मार्क पडत नाही खूप. कारण बिहारमध्ये, राजस्थानमध्ये, हरियाणामध्ये FIR दाखल आहेत की पेपर फोडलेला. ते विद्यार्थ्यांचा पेपर फोडला, पोलिसांची कारवाई केलेली आणि तो पेपर तेवढ्याच मुलांनी वापरला का? खूप मुलापर्यंत हा पेपर पोहोचलेला आहे. पुन्हा आम्ही औरंगाबाद, संभाजीनगरच्या औरंगाबाद हायकोर्टमध्ये आम्ही ही दाद मागत. देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली असून मोटेगावकर सरांना सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर प्रकरणाला एक नवं वळण मिळाले असून विशेष म्हणजे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मोटेगावकर सरांचा एक जुना व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी पेपरफुटी विरोधात कडक भूमिका घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केलेली दिसते. मात्र त्याच पार्श्वभूमीवर आता त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सीबीआयच्या प्राथमिक तपासामध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची चर्चा असून या प्रकरणात त्यांच्या संभाव्य संबंध असल्याचा तपासलं जात आहे. अधिकृतरित्या दोष सिद्ध झाला नसला तरी सुद्धा तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून नीट परीक्षेच्या या पारदर्शकतेवरही आता सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.